विटा बस स्थानकातील पिंपळाच्या झाडावर कॉलेजचा विद्यार्थी का चढला? स्वतःचा जीव धोक्यात का घातला? विटा शहरातील विटा बस स्थानक आवारात सकाळच्या वेळात असलेल्या 30 ते 40 फूट अंतरावर उंचीच्या पिंपळाच्या झाडावर विटा शहरातील एक कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी अचानक सुसाट वेग धारण करत चढला. विटा बस स्थानक आवारातील सर्व प्रवासी अचानक घाबरून गेले. हा कॉलेजचा विद्यार्थी झाडावर का चढला? यावेळी झाडाच्या शेवटच्या टोकाला सर्व प्रवासी शालेय विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या. तर देवतारी त्याला कोण मारी. अक्षरशः एक बगळा जो पतंगाच्या लायलान दोरीमध्ये अडकून फडफडत होता, त्याची सुटका त्याला करता येत नव्हती. हे पाहून त्या बगळ्याचा यामध्ये फडफडून जीव जाईल, यामुळे त्या बगळ्याला जीवदान देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून 30 ते 40 फूट उंच पिंपळाच्या झाडावर शेवटच्या शेंड्याला चढून या पतंगाच्या दोऱ्यात अडकलेला व जखमी झालेल्या बगळ्याला त्या दोरीतून बाहेर काढून जखमी अवस्थेत असणाऱ्या बगळ्याला ताबडतोब त्यांनी त्याच्या जखमेवरती हळद लावून त्याला पाणी पाजले व त्याला पुन्हा उंच ठिकाणी जाऊन त्यांनी त्या बगळ्याला सोडून दिले. काही क्षणात वेळेवर त्याच्यावर उपचार झाल्याने तो बगळा दूर उडून गेला. या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुक्या प्राण्याला वाचवण्यासाठी धाडसी कामगिरी केल्याने प्रवासी व विटेकर नागरिकांनी व बसस्थानकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी व कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्याचे कौतुक व अभिनंदन केले. वेळ प्रसंगी कोण कधी कसं कोणाच्या मदतीला धावून येईल हे सांगता येणार नाही. विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार, विटा. पतंगाची दोरी असते ना, त्यामुळे त्याचा पाय अडकला होता. अंदाजे किती उंचीवरती हा अडकून राहिला होता? झाडा शेंड्या होती. झाडे वर चढून काढलंस? दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.